केदार काका दिसतात तसे नाही आहेत. त्यांचं खरं रूप खूप वेगळं आहे आणि सध्या घरात जे काही वाद सुरू आहेत ना ते सगळे त्यांच्यामुळे सुरू आहेत. आम्हाला हे सिद्ध करायचं होतं पण आमच्याकडे कुठलाच पुरावा नव्हता. पण मग त्या दिवशी बाबा जेव्हा घरी परत येत होते तेव्हा केदार काकांनी जे काही केलं ते त्यांनी स्वतः बोलून दाखवलं. काका असं कसं होऊ शकतो नेत्रा? तो आला तेव्हा आपल्या सगळ्यांना किती आनंद झाला होता. अनबिलिव्हेबल आहे सगळं. मी आणि बाबांनी सगळ्यांना खूप सांगण्याचा प्रयत्न केला पण दरवेळेला केदार काकांनी काहीतरी खोटं नाटक केलं. खूप खोटं बोलले ते आणि अनेकदा केतकी काकूंच्या भावनांचा आधार घेतला. त्यामुळे मग आम्हाला शांत राहावं लागलं. हे सगळं ऐकून त्रास होता ना तुम्हाला? आता तुम्हीच विचार करा, हे सगळं जेव्हा केतकी काकूंना कळेल तेव्हा त्यांना किती त्रास होईल. म्हणून आम्ही सगळं शांतपणे सहन करतोय. तर आपण आता करायचं काय? सावध राहायचं, कारण त्या व्यतिरिक्त आपल्या हातात काहीच नाहीये. शतग्रीवने जसे आपल्या रीमाचे कान भरलेत ना, तसंच केदार काकांनी सुद्धा तिच्या मनात नको नको त्या गोष्टी भरल्यात. त्यामुळे आपल्याला आपल्या रीमाची खूप जास्त काळजी घ्यावी लागेल, खूप जास्त सावध राहावं लागेल. आणि आता त्याहीपेक्षा मोठं संकट आहे आपल्या समोर, ते म्हणजे शतग्रीव. आपल्याला शतग्रीवशी लढायचं आणि जर शतग्रीवशी लढायचं असेल तर संपूर्ण कुटुंबाने एकत्र असणं खूप गरजेचं आहे. विरोचकाचा वध जरी मी केला असला तरी तेव्हा संपूर्ण कुटुंब माझ्या मागे उभं होतं आणि म्हणून मी विरोचकाशी लढू शकले. आता जर का आपल्याला शतग्रीवचा सामना करायचा असेल ना तर संपूर्ण कुटुंबाने, संपूर्ण घराने एकत्र येणं गरजेचं आहे. तरच आपण त्याच्याशी लढू शकतो. काहीही करून आपल्या घरातले वाद मिटवायलाच हवेत. आपण लढायचं नेत्रा आणि जिंकायचं सुद्धा. हो, मी नंतर करतो. ऑफिसला पोचल्यावर करतो. काय रे, काय झालं? अरे तेजस, तेजस काय करतोस तू? सॉरी बाबा. बाबा तुम्ही मला कधीच सावत्र मुलाची वागणूक दिली नाहीत. जेवढं पोटच्या पोरावर प्रेम केलं तेवढंच माझ्यावर केलं. पण आम्हीच काहीतरी गैरसमज करून घेतले बाबा आणि तुमच्याशी असं वागलो. सॉरी बाबा. मी रागाच्या भरात खूप बोललो ना तुम्हाला. तू आधी उठ 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 ये. अरे तुझं बोलणं मी कधीच मनाला लावून नाही घेतलं. पण मला माहिती होतं कधी ना कधी आपल्यातले गैरसमज दूर होतील. नाही बाबा, मला माहिती आहे मी आणि फाल्गुनी जे वागलो त्यामुळे तुम्ही हर्ट झालात. म्हणून तर तुम्ही आपलं घर सोडलं आणि तुम्ही मिरजला गेलात. अरे तसं नाहीये रे तेजस. तेव्हा तुझा माझ्यावरती एवढा अविश्वास होता की मला वाटलं की मीच बाप म्हणून कमी पडलोय. पण मी तुला शब्द देतो, यापुढे अशी चूक होणार नाही. नाही बाबा, तुम्ही कुठेच कमी नाही पडलात. उलट तुम्ही जे आमच्यावर प्रेम केलं ते समजून घ्यायला आम्हाला खूप उशीर झाला. खरंच सॉरी बाबा. आता सॉरी वगैरे काही म्हणायचं नाही. झालं गेलं विसरून जायचं आणि पुढे जायचं. अरे अद्वैत, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नाही, झाली अंघोळ? चला आता छान छान केस विंचरूया आणि मग दूध प्यायचं. रीमा, मी तुझे केस विंचरून देऊ? दे त्या ग, मी विंचरते ना. मी करेन माझं माझं, तू कर तुझ्या आयुष्याचं. बाळा असं काय करतेस? तू सुद्धा माझी आहेस आणि ईशा सुद्धा माझी आहे. तू का सकाळी सकाळी खोटं बोलतेस? नाही ग राजा, मी खोटं नाही बोलत आहे. खरं सांगते, मी तुम्हा दोघींची आई आहे. तुम्ही दोघी माझ्या मुली आहात. नाही,
मॉर्निंग. झाली का ईशा आणि रीमाची झोप? काय करतायत दोघी? बाल बना रहे हो? रीमा चल, मी तुला ना मस्त हेअरस्टाईल करून देते. हा काय बस. आता काकूमा ईशा आणि रीमा बरोबर खूप मस्ती करणार, खूप खेळणार. मला काय हवंय नकोय काकू मला सांगायचं. ओके? ए रीमा, मी तुला गरबा शिकवून का? हा रीमा, असं चुपचुप नाही बसायचं, काकुमा सारखी बडबड करायचं. तुला माहितीये तुझ्या आईला पण मीच गरबा शिकवलं होतं. रीमा, तुला माहितीये हे घरातलं बेस्ट पर्सन कोण आहे? सांग मला. ईशा आणि रीमाची आई. कारण तुझी आई सगळ्यांची खूप काळजी घेते, खूप प्रेम करते, खूप लाड करते. शी इज द बेस्ट. काकूमा तू पण खोटं बोलतेस. रीमा रीमा, रीमा रीमा. काळजी नको करूस नेत्रा. जसं माझे डोळे उघडले तसं रीमाचे पण उघडतील. त्यासाठी शतगृहीवर मात करणं गरजेचं आहे.